बऱ्याच लोकांना जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा सल्ला दिला जातो, पण लोक टाळाटाळ करतात किंवा पुढे ढकलतात. कारण नक्की काय करणार आहेत हे माहिती नसतं. तेच आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. मी डॉक्टर अमोल चव्हाण, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, डेक्कन हॉस्पिटल, कोल्हापूर. काय केलं जातं? पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो, आपण गुडघ्याची तपासणी करतो, त्यांचा गुडघ्याचा एक्सरे काढला जातो. गुडघ्यांच्या एक्सरेवरती गुडघ्यांची स्टेजिंग ठरवली जाते की नॉर्मल गुडघा आहे, ग्रेड 1 आर्थरायटिस आहे, ग्रेड 2 आहे की ग्रेड 3 आणि 4 आहे. त्यानुसार आपली ट्रीटमेंट ठरली जाते. सुरुवातीच्या ग्रेड 1-2 मध्ये आपण गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला देत नाही. 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये एक्सरे ठरवून पार्शली रिप्लेस करायचं आहे की टोटल रिप्लेस करायचं आहे हे ठरवलं जातं. एकदा की ऑपरेशन ठरलं की पेशंटला आदल्या दिवशी ॲडमिट केलं जातं. साधारण 2 तासाची ही प्रक्रिया असते ऑपरेशनची. ऑपरेशन झाल्यानंतर रिकव्हरीची प्रक्रिया त्याच दिवशी सुरू केली जाते. आपण ऑपरेशनच्या दिवशीच पेशंटला गुडघ्यांची हालचाल करणं, उभा करणं, जेवढ्या वेदना सहन होतील तेवढं चालवणं हे केलं जातं. साधारण 3 ते 4 दिवसात आपण डिस्चार्ज करतो. सुरुवातीला वॉकरवरती आपण 1 महिनाभर चालवतो. वॉकर शिवाय चालणं हे महिन्याभरानंतर चालू केलं जातं आणि साधारण 2-3 महिन्यानंतर पेशंटची फुल रिकव्हरी होते.